श्री गुरु सारिका सपाटे राका इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो श्री गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेक्षयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ब्रजे भजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुमस्तकम् आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं योऽन्तःप्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकडा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञात्व म्हणून आपुलिया बाळा चालवी सकडा नामा म्हणे विठ्ठल 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 त्याचे नाव पंढरपूर रे येथील मोकाशी त्याची जगदधार पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता निवडलेला अभंग किंवा म्हणून दाखवलेला अभंग आळंदी निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट महाविष्णू ज्ञानोबराय सकल वारकऱ्यांची आई माऊली ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आपल्या श्रीगुरूंबद्दल जे मत ज्ञानोबरायांनी या अभंगात मांडलेलं आहे त्या कुठल्याच अभंगामध्ये एवढं मत मांडलेलं नाही एवढं ज्ञानोबराय घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आपल्या गुरूंविषयी माध्यम सांगतात. आज काय वर्गा काय आहे काय आहे हा गुरुपौर्णिमा बरोबर. आज व्यास पौर्णिमा सुद्धा आहे. काय म्हणतात व्यास पौर्णिमा सुद्धा आहे. व्यास पौर्णिमा का बर का कारण की एवढं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्या व्यासांनी आपल्यासाठी दिले त्या व्यासांची आज जन्मजयंती म्हणजे जन्मजयंती झाला. त्यामुळे व्यास जयंती सुद्धा असं म्हणतात आणि व्यास आपले गुरुच आहेत म्हणून त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा बरोबर. आज आपल्या ज्या माणसांचे बोट धरून आपण चालवणं शिकलो बरोबर ऐका बरं का जरा गोड. ज्या माणसांनी आपल्याला चालवणं शिकवलं बोलवणं शिकवलं ज्यांनी आपला हात धरला हात धरून आपल्याला परमार्थाच्या मार्गाला लावलं भक्तीच्या मार्गाला लावलं ते माणसं आपले गुरु आहेत बरोबर. सर्वात श्रेष्ठ पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. जन्मदात्यापासून तर मरेपर्यंत जे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जवळ राहत असतात ते आई वडील बरोबर.
त्या आई वडिलांचा सुद्धा आज दिवस आहे. मग किती जणांनी आई वडिलांचे पाय पडले बरं का आज? बऱ्याच लोकांनी पडले बरं का इथं. असो, तर घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबा आपल्याशी संवाद सांगतायत की श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा मी करू शकत नाही. बाप न करी ऐशी माय, जे माझ्या आई वडिलांनी केलं नाही ते माझ्या श्री गुरूंनी केलं. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, त्या संतांनी मला हा मार्ग दावला, हा भक्तीचा मार्ग दावला आणि भक्तीच्या मार्गानुसार मी चालत गेलो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत गेलो, नामस्मरण करत गेलो, चिंतन करत गेलो आणि तिथपर्यंत पोचलो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, काय म्हणतात? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मी इतरांचा लेखा करू शकतच नाही. ज्या दिवशी मी इतरांचा लेखा करायला सुरुवात करेल त्या दिवशी माझी जीभ थांबेल, असं ज्ञानोबाराय वदन करतात. आपण ज्ञानोबाराय नाही बरं का, ज्ञानोबाराय वदन करतात. त्या दिवशी मी इतरांचा जर त्या ठिकाणी वरवर करेल, इतरांचं नावं घेईल, इतरांचा जयघोष करेल तर माझी जीभ त्या ठिकाणी खुंटेल, असं ज्ञानोबाराय प्रतिपादन करतायत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. तुम्ही म्हणशाल माझे गुरु श्रेष्ठ, तुम्ही म्हणशाल माझे गुरु श्रेष्ठ. बघा भारतात नद्या भरपूर आहेत. किती नद्या आहेत कोणाला सांगता येणार नाही, बोट्यावर मोजता येणार नाही. गावाखेड्यात मध्ये भरपूर नद्या आहेत. त्या सगळ्या नद्या समुद्राला मिळतात का नाही? तसा सगळे गुरु एकाच ठिकाणी जाणार आहेत, एकाच अनंताच्या पायाशी आपण जाणार आहेत. पण आपण काय म्हणतो, नाही भाऊ मना गुरु, असं गुरु गुरु करू नका, तो गुरु कवय गुरु करायला लाग जाईल, त्याला भरोसा नाही. म्हणून बरोबर का, कारण की देव काय बाजारचा भाजीपाला अजिबात नाही आणि गुरु काय रस्त्यावर पडत नाही बरं का. मला पुढे विषय सांगतो मी तुम्हाला. बघा ज्ञानोबाराय सांगतात की माझा गुरु सर्वश्रेष्ठ आहे. अहो ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडा, काही काही किचकड तुम्हाला थोडं कीर्तन जड जाईल पण सांगेल तुम्हाला बरोबर. ज्ञानोबारायांचा 12वा अध्याय उघडा, ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय उघडा आणि त्या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय प्रतिपादन करतात काय, जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेती. अहो माझे गुरु मला कायम नुसार जय जय वो शुद्धे शुद्ध करतात. त्याच्या मुखातून निघालेला एक एक शब्द माझ्या अंतकरणामध्ये छेदून लागणारा राहतो. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ना, जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. आता नाही, तेव्हा नाही, मागे नाही, पुढे नाही, सर्व काळ फक्त आणि फक्त मी त्यांचं चिंतन करतो. म्हणून मी कायम अंतरपट राहत असतो, कायम त्यांच्या नामस्मरणामध्ये राहतो. म्हणून गुरु माझ्यावर करतो, असं ज्ञानोबाराय प्रतिपादन करतायत. 12व्या अध्यायामधली ओवी आहे, जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेती. विषयी वाडे मिठी दुतल्या नुठी टाटी. अरे सद्गुरूचं मिलन झालं, एखाद्या हरिदासाला हरिदास भेटला की कितीतरी आपल्या प्रत्येकाच्या अंगावर जेवढे रोम आहेत ना, अरे हरिदासाला हरिदास भेटू द्या तर रोमावरचं जे मंचरण राहतं ते उगवतं आणि उगवत्यानंतर अलंकार कृत्य होत असतं. म्हणून जीवन आपलं सपड आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की श्री गुरु सारिका असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा मी करू शकत नाही. जसं राजयाची कांता, राजाची बाई आहे. कांता म्हणजे, कांता शब्द कळाला का तुम्हाला? पत्नी. राजाची पत्नी ती भीक मागू शकते का वैकुंठ धामात? या सोसायटीमध्ये राजाची पत्नी, शॉर्टकट मध्ये सांगतो, ज्ञानोबाराय म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोग्य सिद्धी पावे. तिने जर एकच संकल्प केला, एखाद्या दासीला बोलवलं, अगं जा पटकन पाणी आण, ती लगेच पटकन जाईल. तसे माझे गुरु आहेत. माझ्या मनातलं जे ओळखतात ते माझे गुरु आहेत, असं ज्ञानोबाराय सांगतायत बरं का. चला आता तुम्हाला स्वर्गात नेतो. चालता का स्वर्गात? चला स्वर्गात. स्वर्गामध्ये कल्पतरू नावाचं झाड आहे. काय झाड आहे? कल्पतरू नावाचं झाड आहे बरं का छोटो अप्पा. हा, कल्पतरू नावाचं झाड आहे आणि त्या कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही बसाल, तुम्हाला जी इच्छा झाली
ती इच्छा तो कल्पतरूचं झाड त्या ठिकाणी मोकळं करतो. तिथे चालू चुटकीमध्ये तुम्हाला जर त्या ठिकाणी घराची आठवण आली का संपूर्ण परिवार तिथेच तुमचा. असं मी म्हणत नाही, ज्ञानोबराय स्वतः सांगतायत. म्हणून कल्पतरू तडवटी म्हणजे त्याच्या तळाशी जो कोणी बसेल. ज्ञानोबराय सांगतायत कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजी. ज्ञानोबराय म्हणतायत की कल्पतरूच्या झाडाखाली बसणं पण काही सोपं नाही बरं का. खूपच पुण्य करावं लागतं. अरे हरिभक्ताच्या घरी जन्माला येणं हे सुद्धा कितीतरी कोट्यावधी जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानोबर त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. महाराज म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हो या काळात नाही, मागच्या काळामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज आपण कीर्तनात बसलोय. बरोबर. ज्ञानोबराय म्हणतायत की त्या ठिकाणी कल्पतरूचं झाड आहे. त्या कल्पतरूच्या झाडाखालची जी इच्छा जो माणूस करतो अशी इच्छा माझ्या मनात आली की माझे गुरु ते मला पुरवतात. ते पुरवतात. एवढे कल्पतरूचं झाड स्वर्गातच राहतं. या भूतलावावर त्या ठिकाणी ते कल्पतरूचं झाड पाहायला काय बसायला सुद्धा भेटत नाही. त्याच्यासाठी पुण्य करावं लागतं. पुण्य फडले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत संग पावलो. त्या ठिकाणी ज्ञानोबराय प्रतिपादन करतायत की कल्पतरूचं झाड काही सहसा भेटत नाही, पण ज्ञानोबरायांनी आपल्या गुरूंसाठी कल्पतरूचं झाडाची इच्छा केली. आणि त्या झाडाच्या खाली जर तुम्ही बसाल, बसल्यानंतर जी इच्छा तुमची पूर्ण होईल तसे माझे गुरु मी मनात जी केलेली इच्छा राहते ती इच्छाचं ते मला विस्करण करून देतात. ते मला विश्लेषण करून देतात. ती माझी इच्छा ते पुरवतात. म्हणून असता पाठीराखा असा पाठीराखा श्री गुरु माझ्याशी आहे. म्हणून ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की माझं जीवन सफळ झालं. आता पुढे बोलणारच नाही. ज्ञानोबराय सांगतात की ज्ञानदेव म्हणे तरलो. एक वेळेस नाही बोलले बरं का, दोन वेळेस बोलले. ज्ञानोबराय म्हणतात द्रुपदी वापरतात व्याकरणामध्ये. द्रुपदी एकपदी, द्रुपदी त्रिपदी. जर एकच शब्द पदोपदी येत असेल तर त्याला द्रुपदी त्रिपदी बनत असतात. त्याच प्रकारे ज्ञानोबरायांनी या ठिकाणी द्रुपदी वापरली. आणि ज्ञानोबराय म्हणतात तरलो म्हणजे संसारात सुद्धा तरलो आणि परमार्थातून सुद्धा तरलो. ऐका बर का, तुमच्या अंगावर रोमांच येतील. एक शब्द असा आहे, ऐका फक्त, इकडे लक्ष द्या. कारण की घातला दुकान देता आले या सीदान. संत उदार भरले अनंत भांडार. भंत यांच्याकडे भरपूर भांडार भरलेला आहे. फक्त त्यांच्या मी काय सांगतो, मुंगी ऊन जर साखर खाल्ली ना तर बरं होतं, पण हाती ऊन जर तुम्ही ढेकडा फोडताय तर मग काय कामाचे का ते? काय नाही कामाचे बा. म्हणजे ते पालत्या घरावर पाणी आहे. म्हणून इकडे लक्ष द्या. तर त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरलो गुरु कृपे. मी गुरु कृपेनं उद्धरलो बाबा. माझं जीवन सफळ झालं तसं तुमचं पण जीवन सफळ झालं पाहिजे असं ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात. विठ्ठल कीर्तन किम कारण किम प्रयोजन सगळ्यांना ज्ञात जरी राहिलं तरी सुद्धा कीर्तनकाराचा अधिकर्तव्य ठरतं. म्हणून आज विषय म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रत्येकाचे गुरु, कोणाचे लहाने गुरु, कोणाचे मोठे गुरु, सगळ्यांचे गुरु आहेत महाराज. जो तो आपण काही माणसं फक्त आपल्या आईवडिलांनाच मारतात. काही ज्याला पटतं त्याला. जो आपल्यासाठी मार्गदर्शन ठरला त्या माणसाला ओळखलं पाहिजे. व आपण कृतज्ञ आणि कृतज्ञ, जो उपकाराची जाणीव ठेवतो
त्याला कृतज्ञ म्हणत असतात, आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणत असतात. म्हणून आपण कोणत्या रांगेत येतो ते आपण ओळखायचं, बरोबर आहे का नाही? म्हणून मला सांगायचं काय, इकडे लक्ष द्या. आता आज आपल्याला फक्त कीर्तनाच्या माध्यमातून तर गुरुपौर्णिमेनिमित्त ही कीर्तनाचा महोत्सव आहे. सकाळी 7 वाजेला फोन आला, महाराज तुम्हाला कीर्तन करावं लागेल. म्हटलं दादा हे कीर्तन सकाळीच होणार होतं, आपलं गुरुपौर्णिमेचं कीर्तन सकाळीच राहत असतं. तर त्या ठिकाणी सकाळी होतं, परंतु आमच्या त्या ठिकाणी गणेश दादांचा फोन आला, म्हणे महाराज तिकडे तर आपण करू शकत नाही, परंतु मग इकडे तरी आपलं गुरुपौर्णिमा तर साजरी झालीच पाहिजे. कारण की ज्या माणसानं आपल्याला काहीतरी उपकार केले राहतात ना, त्या माणसाचे उपकार आयुष्यात कधी विसरले नको पाहिजे बरं का. स्वतःचा भाऊ राहिला तरी, आई वडील राहिले तरी, अरे घरात जातीचा नसेल पातीचा नसेल तो माणूस आपल्यासाठी मरमर करतो ना, मग आपण सुद्धा त्याच्यासाठी मरलं पाहिजे. हे माणसाचं सिद्धत्व आहे आणि तो सिद्धीस नेला पाहिजे. असो त्याच प्रकारे समस्त मांगारुडी समाज आणि त्याच प्रकारे वारकरी इथून सुरदून शक्य नाही बरं का, पंढरपूर जाणं शक्य नाही. उन्हातानानं तो त्या ठिकाणी तो घाट उतरणं चढणं, सापुताऱ्याचा घाट काय कमी आहे का? एखाद्यानं धडक दिली का सीतारामच होतं माणसाचं. पण मला सांगायचं काय, 3 वर्षापासून 3 वर्ष झाले महाराज या माणसांना ते सुरदून वारी करतात. निर्जला एकादशीच्या दिवशी प्रस्थान राहतं आणि थेट 22 ते 23 दिवसात पंढरपुरात पोचतात. कितीतरी भाग्यवान आहेत महाराज हे माणसं. वा वा. कारण की पंढरीचे वारेकरी ते अधिकारी मोक्षाचे. जो वारी करतोय, वारी चुको नेदी हरी. दरवर्षी आमचे गंगाराम भाऊ महाराज सांगतात, म्हणे महाराज 11 महिने संसारासाठी आणि 1 महिना माझ्या पांडुरंगासाठी. 1 महिना माझ्या पांडुरंगासाठी महाराज. कारण की तो उदार अंतकरणाचा प्रभू आहे, तो काय देत नाही महाराज. अरे आंधळ्याला डोले देतो, पांगड्याला पाय देतो. त्या पंढरपुरामध्ये आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय, मुकेशी वाचा येते रे, आणि वृद्ध होती तरणे रे. वृद्ध माणसं तिथे तरतात, फक्त माऊली माऊली म्हणून पुढे चालतात. कितीतरी समाज आहे विक्रम. या वर्षी पब्लिक बघितली ना, चंद्रभागेला सुद्धा पाणी होतं तरी सुद्धा किती गर्दी दाटली होती महाराज, किती गर्दी. अरे एका वेळेला एकादशीच्या दिवशी 35 लाख लोकसंख्या फक्त पंढरपुरात होती. 35 लाख किती होती? हा 35 लाख. त्या माणसाला, एकही माणसाला असं नाही की तो भुकेला झोपला असेल. प्रत्येकाला अन्न आहे महाराज तिथे, प्रत्येकाला पाणी आहे. धक्का लागला ना तुमचा दुसऱ्याला, तो तुमच्यावर तट नाही होणार, तो तुम्हाला माऊली रामकृष्णारी म्हणून पुढे चालाल. एवढा गोड परमार्थ आहे महाराज, एवढा पंढरपूर आहे दिशेने. कारण की तो विटेचा प्रभू कसा आहे तुम्हाला सांगतो का. भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकाशी 4 भुजा त्याची, येथील मोकाशी 4 भुजा त्याची, येथील मोकाशी 4 भुजा त्याची. येथील मोकाशी 4 भुजा त्याची. बैला ते तरणे रे, बैला ते तरणे रे, बैला ते तरणे रे, बैला ते तरणे रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया सुख देईल विसावार. नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया सुख देईल विसावार. हो नाचत विसतील गावार खेडिया सुख देईल गावार. खेडिया सुख देईल विसावार. महाराज भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकाशी 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. नाचत
परमात्म्याच्या वारीला गेल्यानंतर आज जो हळा मासाचा वारकरी आहे ना, तो सगळं सोडतो, पेरणी पण सोडतो, काही काही पण वारीला जातो. वारू चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी. अगोदर वारी बघतो, अगोदर पंढरीश परमात्म्याचं दर्शन करतो. आणि ज्या दिवशी बघा तुम्हाला सांगतो 22 दिवस पर्यंत वारकरी कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं तप करतो. किती प्रकारचं? कायानं पंढरीकडे वाटचाल चाल, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले त्या ठिकाणी पंढरीच्या दिशेने. केव्हा त्या पंढरीस परमात्म्याचं दर्शन होईल अशी स्थिती मनात राहते. 22 दिवस कुठं निघून जातात याचा भरोसा नाही. जसा तसा पंढरपुरामध्ये पोचतो, चंद्रभागेचं स्नान करतो, स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन करतो, मंदिराची प्रदक्षिणा घालतो, चोखोबरांचं दर्शन करतो, नामदेवरायांचं दर्शन करतो. आणि नामदेवरायांचं दर्शन झालं की तो रांगेच्या वडेनं वळतो, रांगेत वळतो. आणि रांगेत वळल्यानंतर कोणाला 9 तास लागतात, कोणाला 10 तास लागतात. या वर्षी महाराष्ट्र सरकारनं एकदम भारी काम केलं, एकच नंबर, घुसखोरी झालीच नाही. आम्ही 10व्या शेडापासून त्या ठिकाणी ज्या दिवशी गोपाळपुराला जात असताना विठ्ठल मंदिर, तिथून रांग लागली. आम्ही पूर्ण 16 शेड फिरलो. सकाळी 9 वाजेला रांग लागली तर संध्याकाळी 5:30 वर्षा देवाचा पायावर त्या ठिकाणी मस्तक ठेवलं. एवढं अग्रणित त्या ठिकाणी झालं. बघा मला सांगायचं काय, त्या ठिकाणी 9 तास असो 10 तास पर्यंत तो व्यक्ती त्या पांडुरंगाचं एवढं चालून येतो. 22 दिवस खटाटोप करतो. कुठं ढेकडात झोपावं लागतं. घरी माणसाला गादी पलंग आहे. घरातले पोरं, बाबा तुमचे पाय दाबून देऊ का? पण त्या वारीत तसं नाही बरं का. पाय दुखत असतील, कोणाला सांगता येत नाही की दादा दाबून द्या असं म्हणून. नाही, तो जगजेठी जाणार आहे, तो जगजेठी पाहणार आहे. बघा हाडाचे काढाचं करून तिथपर्यंत पोचतो. पोचल्यानंतर रांगेत लागतो. आल्यानंतर चंद्रभागेच्या कठेला लागतो, कडेला रांगे. तर ते रांग पाहता पाहता जेव्हा तो चंद्रभागेचा घाट येतो, वरती चढतो, तो तेव्हा त्या माणसाला श्वासात साथ येतो. आता काही जवळच राहिला बरं का माझा विठू, जवळच राहिला. त्यावेळेस परत त्या ठिकाणी वरती चढतो आणि खाली झुमके भाकरांची गली येते का नाही? हा, आठवण आली सगळ्याला. बघा झुमका भाकर ते बनते 20 रुपयाला घे. अरे तू राहू दे, मला दर्शन द्या अगोदर. त्यावेळेस तो माणूस पुढे चालतो. चालता 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 त्या ठिकाणी सौजन्य येत असतं, त्याच्यावरून वरतून जातो. गेल्यानंतर 84 घाटातल्या ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये जातो. जाता जाता त्या ठिकाणी पंढरीश परमात्म्याला हे घेऊ का ते घेऊ, त्यावेळेस तुळस बघते आणि तुळस घेतो. घेतल्यानंतर पुढे चालतो. चालता 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 त्या ठिकाणी गरागर फिरतो. फिरल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं पांडुरंगाचं मंदिराकडे वळण्याचा रस्ता येतो. त्यावेळेस तो प्रवेश होतो आणि आल्यानंतर ते पावतीवाले म्हणतो मी सुद्धा काही दान दिलं पाहिजे बरं का. 50-100 रुपये दान करतो. दान केल्यानंतर पुढे चालतो. चालता 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 पुढे कान्होपात्राचं झाड येतं आणि आता तो म्हणतो आता माझ्या जीवात जीव काही आला. कान्होपात्राचं दर्शन झालं. अगोदर त्या कान्होपात्राच्या झाडेला दर्शन करतो. दर्शन झाल्यानंतर परत त्या ठिकाणी निघतो. निघाल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीरायांचं दर्शन घेतो. त्या ठिकाणी जगदंबा मातेचं दर्शन घेतो. नंतर त्या ठिकाणी पुढे राधाराणीचं दर्शन घेतो. घेतल्यानंतर तुकोबरांच्या पादुकांचं दर्शन घेतो आणि तुकोबरांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर मग तो जगाचा बाप आपल्याकडं पाहतोय आणि आपण त्याच्याकडे पाहतोय. बघा असं होतं बरं का, खरंच असं होतं. तो जगाचा बाप आपल्याकडे पाहतोय ना आपण त्याच्याकडे पाहतोय. पाहता 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 केव्हा त्या गाभाऱ्यात माणूस जातो याचं खबरच पडत नाही बरं का. गाभाऱ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी ते पोलीसवाले एवढे धकडतात. तेवढ्यात हा माणूस म्हटले आता तरी बघू दे त्याला. हा 9 तास तिथे, 22 दिवस तिथे, 21 रात्र, 22 दिवस एवढा प्रवास करून मी त्याच्यासाठी आलो. आल्यानंतर एवढा थकलेला राहतो माणूस, त्याला बसावं ठात नाही. कारण की 22 दिवसाचं चालून आणि 9 तास तिथे उभं राहून माणसाचं काय कमी आकुर्या होतात का? बघा मला सांगायचं काय तर तो माणूस त्या ठिकाणी आकुर्या करतो. केल्यानंतर त्या जगाच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतो. बघितल्यानंतर तो विटेवरीच्या परमात्म्याच्या पायावर जसं डोकं ठेवतो तसं भाग गेला.
गेला सीन गेला भाग गेला भाग गेला सीन गेला भाग गेला भाग गेला सीन गेला भाग गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला तो अवघा झाला श्री आनंद सीन गेला भाग गेला सीन गेला अख्ख्या 22 दिवसाचा जो प्रवास राहतो ना त्या विटेवरी परमात्म्याच्या पायावर जसं मस्तक ठेवतो तसा भाग गेला आणि शीन गेला अवघा झाला आनंद फक्त आनंद वर्षत असतो हृदयामध्ये आनंद पदोपदी विसरत असतो आणि तो आनंद घेऊन तो पलीकडे येतो नवग्रहांचं दर्शन घेतो आईसाहेबांचं दर्शन घेतो आणि आईसाहेबांचं दर्शन करून तो पश्चिम द्वाराला निघतो आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात पंढरीश परमात्म्याला करतो पांडुरंगा जीवत कर जिवंत राहू दे येईल पुढच्या वर्षी परत असं म्हणतो आणि लहानी प्रदक्षिणा करतो आणि परत आपल्या घराच्या वाटेला येतो एवढा वारकरी श्रेष्ठ एवढा वारकरी श्रेष्ठ कोणामुळे होतं हे कोणामुळे होतं तुम्हाला सांगू का माणसामध्ये माणसाचं प्रेम निर्माण करण्यासाठी एखादा सद्गुरू जवळ राहतो तेव्हा ती वारी घडते तेव्हा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं नाही तर सहसा होत नाही बरं का म्हणून अगोदरची लोक म्हणायचे गुरु करा बळकट गुरु केला पाहिजे माझे तुकोबराय तर सांगतात ना एके दिवशी राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट त्या पंढरीश परमात्म्याला सांगतात की तुझं आणि माझं फक्त ध्यानच राहिलं पाहिजे आतले जे माणसं आहेत ना तो माझा गुरु बळकट आहे ज्ञानोबरायांनी सुद्धा गुरु केला तुकोबरायांनी सुद्धा गुरु केला बाबाजी चैतन्य यांना गुरु केलं सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही तुकोबरायांची गुरु परंपरा आहे का वारकऱ्याचा नियम तरी काय हा सकाळचा काकडा म्हणजे वारकऱ्याचा प्राण आहे पण आज बऱ्याच म्हणणाऱ्यांनी बऱ्याच गायकांनी पखवाजांनी सांगितलं आम्हाला काकडा जमतच नाही सकाळचा आम्ही काकडा म्हणतच नाही काही असे बहादूर राहतात मला सांगायचं काय जाऊ द्या तर मला एकच सांगायचं आहे प्राण वारकऱ्याचे 3 प्रहर आहेत जसं प्रत्येक माणसाची संध्या 3 आहेत सकाळचा काकडा दुपारचं संध्याकाळचं 5 वाजेला ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल नाथ महाराजांचा हरिपाठ असेल हे 2 आणि संध्याकाळचं 5 मिनिटं होय का 10 मिनिटं का होईना भजन हे माणसाच्या पूर्तीसाठी आहेत वाजत असे बोंब कोणी ना ऐकती गाणी हरी हरी म्हणता तया न झाली आणि त्या ठिकाणी हरी हरी तुम्ही म्हणत नसाल तुम्ही नामस्मरण करत नसाल तर काय कामाचं त्याच्यासाठी तुम्हाला गुरु करणं बळकट आहे गुरु महत्वाचा आहे गुरु प्रत्येकाला मार्गदर्शन शाळेतला गुरु शाळेमध्ये शिकवता जो मला क कमळाचा ग गवताचा शिकवतो ते माझे गुरु आहेत मला सांगायचं काय ज्या व्यक्तींनी मला जन्म दिला एवढं जग पाण्याची सामर्थ्य ज्या आई वडिलांनी दिली ते आई वडील माझे गुरु आहेत मला सांगायचं काय आणि ज्या माणसाने जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा गुरूंचं लक्षण सांगितलं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी उघडा त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की गुरु कसा असला पाहिजे चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी जगा माझी स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं जे कार्य आहे ते लोकांना दिसू न देणं हे सद्गुरूचं लक्षण आहे हे सद्गुरूचं लक्षण आहे चातुर्य लपवी स्वतःचा चतुरपणा जगाच्या पुढे लपवतो तो सद्गुरू आहे तो गुरु आहे तो श्री गुरु आहे 3 प्रकार पडतात बर का सद्गुरू गुरु आणि श्री गुरु ज्ञानोबरायांनी
या अभंगाच्या माध्यमातून श्री गुरुचं लक्षण केलेलं. कोणाचं? श्री गुरु. श्री गुरु. आता श्री गुरु ज्ञानोबरांचे श्री गुरु कोण? तर श्री निवृत्तीनाथ महाराज. हा, आणि ज्ञानोबरांचे गुरु गुरु जर कोण असतील तर संत श्रेष्ठ आईसाहेब मुक्ताबाई हे ज्ञानोबरांचे गुरु. ज्ञानोबराय जरी निवृत्तीनाथ महाराज आपण म्हणत असलो, परंतु मुक्ताबाईंनी दोन देव घडवले. कोणते देव घडवले? एक ज्ञानदेव आणि एक चांगदेव. असे दोन गुरु. एक 1400 वर्ष झाले. 1400 वर्ष बर का, 100 वर्ष सांगत नाही तुम्हाला. 1400 वर्ष झाले तरी सुद्धा चांगदेव नावाचा जिवंत जीवत होता. योगी होता, ध्यानी होता, तपी होता, संतुष्ट होता, भरपूर होतं. एकदा काय झालं, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आईसाहेब मुक्ताबाई आणि ज्ञानोबराय असे चारी त्या ठिकाणी निघत होते. आणि निघता 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 एकदा काय झालं, एक साधू तपश्चर्या करत होते. त्यांचं नाव चांगदेव होतं. कथाभाग सगळ्यांना ज्ञाते पण सांगतो तुम्हाला. तर चांगदेव महाराज त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत आणि समोर 100 ते 100च्या वरती त्या ठिकाणी मृतदेह पडलेले. किती देह? जास्त. त्या ठिकाणी 100च्या पलीकडे भरपूर असे देह पडलेले आहेत. आणि पडल्यानंतर आईसाहेबांनी ज्ञानोबरांना विचारलं, म्हटलं हा काय प्रकार ज्ञानदा? प्रकार कोणता? याच्या समोर हा साधू बसलेला आहे आणि त्यांच्या समोर 100 ते 1000 मृतदेह पडलेले आहेत. आणि त्यांचे जे सेवेकरी होते ते सेवेकरींना ज्ञानोबराय भेटले. आणि ज्ञानोबराय म्हणाले, का हो हा काय प्रकार? म्हटले हे जे बसलेले आहेत ना हे चांगदेव आहेत. हे 1600 वर्ष यांना झालीत, अजून जप करतायत. ज्या दिवशी यांचे डोळे उघडले तेवढे सगळे जे प्रेत पडलेत ना ते प्रेत सगळे जागे होतात आणि सकाळच्या घरी निघून जातात. असं त्यांचा प्रकार. म्हणे खरंच म्हणे ही काही विद्या बंगाली विद्या असेल म्हणे. काही आईसाहेबांनी काही दुसरं काही केलं नाही म्हणे. असं काहीच नाही म्हणे. आईसाहेबांनी मेलेल्या कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. काय पडलेलं होतं? मेलेल्या कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. आईसाहेबांचं चरित्र ऐका जरा, मुक्ताबाई चरित्र ऐका म्हणजे त्यांच्यात लक्षण येईल. त्या ठिकाणी आईसाहेबांनी हाड उचललं, त्या कुत्र्याचं हाड असं फिरवलं आणि फिरवल्यानंतर पलीकडे फेकलं. सगळे 100च्या पलीकडे जेवढे मृतदेह होते ते जागृत झाले आणि झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गेले. ते गेल्यानंतर एवढं सामर्थ्य मुक्ताबाईमध्ये. आणि त्यावेळेस चांगदेव उठून बसले. बसल्यानंतर पाहतात तर काय 100 मृतदेह गेले तरी कुठं. हा, शिष्यांना विचारलं, का रे मृतदेह कुठे आहेत? म्हणे महाराज एक छोटीशी 4 वर्षाची पोरी आली, आल्यानंतर कुत्र्याचं हाड उचललं, उचलल्यानंतर फिरवलं आणि गेले म्हणे. सगळे घरी गेले म्हणे. चांगले नाश्ता पाणी करताय म्हणे ते मृतदेह आता, असं सांगलं. म्हणे महाराज म्हणे कुठले होते ते? म्हणे 4 होते. 3 मुलं होती आणि 1 मुलगी होती. म्हणे कुठले? तर ते होते अलंकापूर. अगोदर आळंदीचं नाव अलंकापुरी होतं. काय होतं? अलंकापुरी. अलंकापुरीशी पांडुरंग गेले असं म्हणताना हा समाधिस्थ केले ज्ञानदेवे. हा, तर त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तो चांगदेव महाराजांनी कोरा कागद पाठवला. चांगदेवर भान बेभेन झाला. 1600 वर्ष जगला पण त्याला ज्ञान आलं. पण गंगाराम महाराज मला सांगायचं काय, कोरा कागदावर आपण काहीतरी लिहू शकतो पण चिंघडलेल्या कागदावर कधी लिहिलं जात? कधी लिहिलं जातं का? नाही लिहिलं जातं. ते चांगदेव पत्र लिहिण्यासाठी बसले. अगोदर पत्र होते. पत्र लिहायला बसले तर म्हटले माझ्या जर आदरणीय म्हटलं तर माझ्यापेक्षा लहान आहेत. हा, आणि त्यांना जर प्रेम म्हटलो की ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत. वयानं लहान आहेत पण ज्ञानानं मोठे आहेत. मग त्या ठिकाणी कोरा कागद पाठवला. त्यावेळेस तो कागद आईसाहेब मुक्ताबाईंच्या हाती आला आणि आईसाहेबांनी तो कागद बघितला आणि बघितल्यानंतर ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा बघ तो 1600 वर्ष चांगदेव जगला म्हणे, त्यानं कोराचा कोराच राहिला, अजून काय लिहिलं नाही. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांनी त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहिल्या. किती ओव्या लिहिल्या? 65. किती ओव्या लिहिल्या? 65. आज सुद्धा तो 65 ओवींचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आज तो ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे, चांगदेव 65 म्हणून.
तो चांगदेव पासष्टी परत पाठवल्यानंतर म्हटलं आता जायचं तरी काय. त्या चांगदेवानं ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आईसाहेब सकाळी सकाळी दात घसत होते. भिंतवर बसलेले. आज सुद्धा आळंदीला गेले तर ती भिंत आहे बरं का, आहे. तर त्या ठिकाणी बसले ज्ञानोबाराय, त्या ठिकाणी दात घसत होते. घसल्यानंतर चांगदेव महाराज वाघावर बसलेले. कशावर? वाघावर बसलेले आहेत. कारण की ज्ञानोबाराय ओवी सांगतात, ज्या माणसाला अहंकार आहे त्यानं परमार्थात येऊच नाही. ऐका बर का, ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला अहंकार आहे, मी म्हणजे काय, अरे तुला 2 अभंग येत नाही शिदेन, तू म्हणतो मी म्हणजे काय. मनाशिवाय त्या धकडावतच नाही. अरे वैरे दादा गयात रे गणस. बघा त्यावेळेस त्या ठिकाणी काय सांगत होतो मी, काय सांगत होतो बरं तुम्ही, कीर्तन सांगितलं महाराज तुम्ही. हा महाराज, मला सांगायचं काय, ज्ञानोबा त्या ठिकाणी दात घसत होते. दात घसता असता चांगदेवानं वाघावर विराजमान आहेत. वाघावर हातामध्ये सर्प आहे, आकाशाच्या मार्गेनं येतात. आल्यानंतर मुक्ताबाईन दुरून पाहिलं, म्हणे हा गिराईक तेज आहे. म्हटले हा गिराईक तोच आहे म्हणे, दुसरं कोणीच नाही. कारण की ज्ञानोबाराय ओवी सांगतात त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये अंतकरणामध्ये अहंकार आहे त्याने परमार्थात येऊच नाही. ज्ञानोबाराय सांगतात, नवल अहंकाराची या गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानांच्या झोंबे कंठी. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदास भाविकाजी, माझ्या विष्णुदास भाविकाजी, महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं बरं का. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविका. हा, जो माझा भाविक आहे, जो माझा विष्णुदास आहे, त्याला अहंकार आलाच नको पाहिजे. मला सांगायचं काय, इकडे लक्ष द्या. तर ज्ञानोबाराय ओवी सांगतात, नवल अहंकाराच्या गोटी. त्यावेळेस त्या चांगदेवानं आकाश मार्गाने येत आहेत. आईसाहेबांना सांगितलं, ज्ञानोबा बघतो वाघावर बसून येतोय, हातामध्ये त्याचा सर्प आहे, त्याचा ग गेला नाही म्हणून अजून त्याचा ग घालवायचा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी मागचा पुढचा विचार केलाच नाही. ज्ञानोबारायांनी फक्त त्या भिंतीला सांगितलं, चल भिंते, असं सांगितलं. आणि त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ती भिंतला चालवली. चालवल्यानंतर चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. हा, एवढं ज्ञानोबारायांचं प्रसिद्ध. ती भिंत त्या ठिकाणी चालवली. चालवल्यानंतर आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणाशी लोटांगण घातलं. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात, चांगा म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईचा त्या ठिकाणी गुरुपुत्र चांगदेव महाराज झाले. आणि दुसरे ज्ञानोबारायांचा गुरु जर असेल तर मुक्ताबाई आहेत. कारण की आईसारखा सांभाळ, जरी आईसाहेब 4 वर्ष लहान होत्या ना, ज्ञानोबाराय 6 वर्षाचे, 22 वर्षाचे ज्ञानोबाराय होते. समाधीस्थ घेतली त्यावेळेस, आणि आईसाहेब त्या ठिकाणी 6 वर्षाच्या होत्या. बघा, मला सांगायचं काय, त्या ज्ञानोबारायांच्या आईसाहेबांनी म्हणजे मुक्ताबाईंनी, आम्ही प्रेमानं आईसाहेब म्हणतो कारण की जगाच्या बापावर मात करणारी शक्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आहे. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आईसाहेबांनी ज्ञानोबारायांना सुद्धा, ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये त्या ठिकाणी मधुकरी दिली नाही. दिल्यानंतर मधुकिरीमध्ये ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये शेण काय टाकलं गेलं, ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी दगड काय मारली गेली, एवढा वीटपणा ज्ञानोबारायांना आला. आणि आल्यानंतर ज्ञानोबाराय ताटी लावून बसले. कुठं बसले? ताटी लावून. ताटी म्हणजे झोपडीत बसले ज्ञानोबाराय. त्यावेळेस मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबा काय झालं? ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबाराय त्या दिवशी समाधिस्थ झालेले होते. केव्हा? ज्या वेळेस लोकांचा राग आला, मला आता नको राहे असे जना, मला आता इथे राहायचंच नाही, मला जायचंय. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ताटी लावून बसलेत. आणि आईसाहेब मुक्ताबाई त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर ज्ञानोबारायांना सांगतात, ताटीचे 12 अभंग आहेत. किती अभंग आहेत? 12. हा, हे वारकऱ्याची परंपरा आहे बरं का. भजनी मंडळ प्रत्येकाच्या घरात ठेवा. ती भजनी मंडळमध्ये काय काय प्रकरण आहेत ते प्रकरण सगळ्यांनाच माहिती पडतात. हे प्रकरण फक्त दिंडीत गेल्यानंतरच माहीत पडतात बरं का, दुसरं इथे नाही. काही नाटा ताटा म्हणतं.
अरे ताटीचे अभंग येते, काही नाटीचे नाट येते नाट. तुकोबारायांनी 65 अभंग देवाला विनवणीसाठी बघितले, देवाला विनवणीसाठी गाथ्यामध्ये सांगितलेले 65 अभंग. काही बी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा क्षमा अपराध माझा, असंच सांगतात तुकोबाराय त्या ठिकाणी. मला सांगायचं काय, 65 अभंग ते 12 अंग तुकोबाराय त्या ठिकाणी ताटीचे अभंग सांगितले. आणि त्या ताटीचे अभंग सांगितल्यानंतर आई साहेब ज्ञानदेवांना सांगतायत की संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. हा ऐका बर का, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. घरामध्ये सुद्धा दया क्षमा आणि शांती असेल तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, नाही तर लांदरच नाही. दया क्षमा शांती अशा 3 गोष्टी एकत्र आल्या की त्या ठिकाणी राबत असते. मला सांगायचं काय, तर त्या ठिकाणी आई साहेबांनी सांगितलं, जग जर त्या ठिकाणी अग्नी झालं ना तर ज्ञानोबा तुम्ही पाणी व्हा. लोकांनी जर आपल्यावर शिड मारलं, दगड मारली ना ज्ञानोबा, तर त्यांचा सहकार करा आपल्याला जण, कारण की येतो कळवळा बनून या जगाचा आपल्याला कळवळ. आपण संत आहेत, तुम्ही संत आहात ज्ञानोबाराया, आपल्याला जगासाठी जगायचंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. परोपकार करण्यासाठी संत येत असतात, परोपकार करण्यासाठी गुरु येत असतात. तुमच्या आमच्यावर जे उपकार करतात ना त्यालाच गुरु म्हणतात. तोच गुरु आपल्याचा निश्चित मार्ग पोचत असतो. मला सांगायचं काय, तर त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी सुद्धा गुरु केला. आई साहेबांना मुक्ताईंना गुरु केलं. गेल्यानंतर आई साहेबांनी म्हणून ज्ञानोबारांचे गुरु तर मुक्ताबाई आहेत आणि श्री गुरु झाले तर निवृत्तीनाथ महाराज, असे 2 गुरु. आणि सद्गुरु त्या ठिकाणी गहिनीनाथ, अशा प्रकारचे आदिनाथ गुरु, सकड सिद्धांचा मुख्य शिष्य. ही ज्ञानोबारांची परंपरा, तुकोबारांची चैतन्य परंपरा. तुकोबर बाबाजी सद्गुरु चैतन्य तुकोबरांना स्वप्नात येऊन अनुग्रह दिला, ही तुकोबरांची परंपरा. आणि नाथ पैठणचे नाथ महाराजांची दत्त परंपरा, अशा 3 परंपरा एकत्र आल्या आणि त्यावेळेस हा वारकरी संप्रदाय उभारला गेला. विठ्ठल आणि ही परंपरातला पहिला कीर्तनकार असतील तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज, पंढरपूर निवासी. त्याच ज्ञानदेवरायांचा अवतार जगद्गुरु तुका, अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकडांचा येथून या. इथून तुम्ही आमची सगळ्यांची सुरुवात झाली. सगळे हैबत बाबा पासून हे वारीची परंपरा निर्माण झाली. तुम्ही आपण हा वारकरी संप्रदाय एवढा प्रखरपणे त्याचा विश्लेषण झालं, याचा गुरु त्याला, त्याचा गुरु त्याला, असं न करता ही वारकरी संप्रदाय एका व्यक्तीला पूजण्यासाठी नाहीये. ही तत्व परंपरा आहे. गुरु परंपरा तर आहेच, पण निष्ठ परंपरा आहे. निष्ठ, एका निष्ठशी, एका सद्गुरूशी राहणं याला वारकरी संप्रदाय म्हणतात, दुसरं काही नाही. बघा तुम्हाला सांगतो, वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराज, जोग महाराजांचे 4 पाईप, तुम्हाला तर ती किचकट समजणार नाही, पण सांगतो त्या 4 पाईपांचं 4 माणसांचं विस्कलन एवढं झालं, हजारो वारकरी झाले, हजारोचे कितीतरी पटीनं वारले. आणि आज त्या पंढरपुरामध्ये चालण्यासाठी जागा मावत नाही, एवढा प्रखर वारकरी संप्रदाय झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, लहान्या पोरा, आपल्या मांगारुडी समाजाच्या पोरांच्या गड्यामध्ये अशी टपोरी माळ दिसते. घरातले गल्लीतले टपोरी नाही बरं का, अशी टपोरी माळ, अशी माळ दिसते. माळ गळ्यात घातल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगतो का, तुम्हाला सांगू का? माळ गळ्यात घातल्यानंतर हे लायसन आहे तुमचं, लायसन. जसं पतिवर्ते श्रित प्रतिवर्ते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. एखाद्या गुरुनं आपल्या गळ्यात माळ घातली, माळ घातल्यानंतर त्या गुरुनं आपल्या गळ्यात माळ घातली, मग त्या माळीचं आपण पालन केलं पाहिजे. जसं प्रतिवर्तेचा मंगळसूत्र तुटलं की प्रतिवर्ते जसा पाणी सुद्धा ग्रहण करत नाही, पाणी सुद्धा ग्रहण करू नये, आताचं काही कळत नाही बरं का मला. रात्री झोपण्याच्या वेळेस मंगळसूत्राची माळ बाजूला राहते आणि मॅडम झोपतात. मला सांगायचं काय, तर वारकऱ्यानं सुद्धा ही पवित्र अशी तुळशीची माळ जोपर्यंत आता तुटली समजावं, तो पासून जोपर्यंत
तिला विचवडत नाही, जोपर्यंत एक सर करत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा पिलं नको पाहिजे. एवढं प्रखर त्या ठिकाणी या माडीचं आहे. माडीचं महत्व असं समजू नका तुम्ही. कारण की बघा तुम्हाला सांगतो, आता अहमदाबादमध्ये विमान क्रॅश झालं का नाही? किती लोक होते? 241 का 42 होते ना? 41 होते. एकाच्या गड्यातच माड होती. जो वाचला त्याच्या गड्यातच माड होती. मेसेज आला होता ना तुम्हाला? हा, मग माडीच्या प्रकरणामध्ये अरे 300 लिटर त्या ठिकाणी जे होतं ते स्फोट झाला. त्याच्यातला एकच बचला. 141 होते, सॉरी 241 होते. 241 मधून 240 गेले आणि एकच राहिला. कारण की त्याच्या गड्यामध्ये माड होती म्हणून. तुळशी माड गळा गोपीचंद्र टिळा, माड गळा गोपीचंद्र टिळा, तुळशी माड गळा गोपीचंद्र टिळा, माड गळा गोपीचंद्र टिळा. उदयी कळवळा वैष्णवाचा, उदयी कळवळा वैष्णवाचा, उदयी कळवळा वैष्णवाचा. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कडवळा. हा, ही माळेचा प्रकार आहे म्हणून तुळशी माळ घातलीच पाहिजे. जसं भगवंताला पंचपक्वानाचा तुम्ही नैवेद्य बनवा. खीर, पुरी, लाडू बिडू, पुरणपोळी, खीर वगैरे सगळं बनवा. प्रत्येकाच्या तोंडात पाणी आलं बघा. मला भजे वगैरे काढतील असतील बरं. असं मला सांगायचं का, इकडे लक्ष द्या. तर पुरणपोळीचा तुम्ही ताट बनवा आणि देवाला नैवेद्य दाखवा. तो नैवेद्य त्याला लागू पडणारच नाही. का बरं का? जोपर्यंत तुम्ही तुळशीचं पान तिथे ठेवत नाही तोपर्यंत तो देवाला नैवेद्य प्राप्त होतो का? होतो का प्राप्त? नाही होत ना. तसा हा 3.5 हाताचा देह त्याला अर्पण करायचा आहे म्हणून तुळशी पत्र ठेवावंच लागतं का नाही? म्हणून ही माळ म्हणजे आपलं तुळशी पत्र आहे आणि जीवन सपड त्याच्या हाती. फक्त पांडुरंगा, माझी जी नाव आहे ना ती नाव तुझ्या हाती आहे, माझ्या हाती अजिबात नाही, अजिबात माझ्या हाती नाही. म्हणून त्याच्यावर संकल्प करा. तो सर्वांगाचा वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली हता मग कोटे, गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवासम शरणम श्रुत, प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. असा असणारा गतिर्भ्रता प्रभू साक्षी त्या परमात्म्याला सर्वस्व अर्पण करा. पांडुरंगा, मी तुझाच आहे आणि तू माझाच आहे. म्हणून म्हणतात ना, विठू माझा पुरवाळा, विठू माझा पुरवाळा, विठू माझा पुरवाळा, विठू माझा पुरवाळा. संग गोबा राजा, संग गोबा राजा, विठू माझा गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाडा. सगळ्यांना सोबत घेऊन चालतो तो माझा पंढरीश परमात्मा आणि त्यांचे संत म्हणजे आपले गुरु आहेत. म्हणून माझ्या ज्ञानोबरांना म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? अभंगाच्या प्रथम चरण. श्री गुरु सारखा ओठा पाटी राखा, श्री गुरु सारखा ओठा पाटी राखा, श्री गुरु सारी पाटी राखा, श्री गुरु सारी पाटी राखा, श्री गुरु सारखा आस्था पाटी राखा, श्री गुरु सारखा आस्था पाटी राखा,